एकनाथ शिंदेचं राजकारण हे नेहमी आनंद दिघेंच्या अवतीभोवती फिरलेलं राजकारण. ते पहिल्यापासून हिंदुत्ववादी राजकारण राहिलेला. आत्ता जो धर्मवीर चित्रपट प्रदर्शित झाला आनंद दिघेंच्या जीवनावर, त्याच्या प्रदर्शनामागे एकनाथ शिंदेची असलेली महत्वाची भूमिका काही लपून राहिलेली नाही. आणि त्या चित्रपटामध्ये एकनाथ शिंदेना जे महत्व दिलं गेलं तेही शिवसेनेच्या वर्तुळात अनेकांना रुजत नव्हतं. त्यांचं असं अनेकांचं म्हणणं होतं की आनंद दिघेंच्या ची सावली म्हणून एकनाथ शिंदे निश्चित होते, पण ती एवढी मोठी सावली नव्हती की या चित्रपटात जेवढं दाखवलं गेलं. हा एक मुद्दा होता. एकनाथ शिंदेचं जेव्हा काँग्रेसचं सरकार जरी राज्यात होतं तेव्हा त्यांचं पहिल्यापासून म्हणजे राष्ट्रीय संघाच्या अनेक मंडळींशी अतिशय जवळचे संबंध राहिलेले आहेत. त्यांनी आपला मुलगा श्रीकांत शिंदे यांना राजकारणात पदार्पण करायला जे लावलं ते कल्याणमधून करायला लावलं. कल्याण लोकसभा मतदारसंघातून त्यांनी त्यांची 2014 साली त्यांना उतरवायचा निर्णय घेतला. तोही डोंबिवलीतील त्यांच्या जे संघाचं जे पॉकेट आहे किंवा भाजपाचं जे काही पॉकेट आहे त्यांच्याशी त्यांचे उत्तम संबंध जे राहिलेले आहेत त्या जोरावर त्यांनी तो श्रीकांत शिंदेचा प्रयोग केला. त्यानंतरच्या काय म्हणजे अनेक महापालिका निवडणुका आल्या, विधानसभा निवडणुका आल्या, तेव्हा म्हणजे अगदी युती नव्हती 2014ला विधानसभेत, तेव्हाही एकनाथ शिंदे जसं निवडणुकीच्या काळात संघाच्या प्रभाग शाखांमध्ये जायचं आणि अनेक संघाच्या मंडळींची चर्चा करायची. संघाची अनेक वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थातल्या अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी एकनाथ शिंदेची चांगले संबंध राहिले. मध्यंतरी सरसंघचालक मोहन भागवत ठाण्यात आले होते एका कार्यक्रमाच्या निमित्ताने. त्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे स्वतः जाऊन त्यांना भेटले आणि महापौर नरेश म्हस्के त्यांच्या समावेश होते. त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यावेळी एकनाथ शिंदे ऑन रेकॉर्ड असं बोलले की सरसंघचालकांसारखा मोठा माणूस ठाण्यात येत असेल आणि मी त्यांच्या सत्काराला जाऊ नये हे माझ्या मनाला पटत नाही. याचा अर्थ सरळ सरळ असा होता की काँग्रेस विचारधारा, काँग्रेसचं आणि विशेषतः राष्ट्रवादीची सगळी गणितं त्यांना मान्य नव्हती. पहिल्या दिवसापासून त्यांना भाजपासोबत आपण राहावं किंवा या विचारांच्या संघटनांसोबत पक्षासोबत आपण राहावं या मताचे ते होते. त्यात त्यांना या सरकारमध्ये थोडंसं कमी महत्व मिळू लागलं. ही एकंदर अस्वस्थता आजच्या निमित्ताने बाहेर आल्याचं आपल्याला दिसतंय. हे बंड किती मोठं होईल हे येणारा काळ ठरवेल, कारण शिवसैनिकांचं एक मोठं जाळं ठाणे जिल्ह्यात आहे. हे जर बंड ठरलं आणि ते खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदेनी काही मोठी भूमिका यानंतर वेगळी भूमिका जर राजकीय घेतली तर हे शिवसेनेची जी बांधणी आहे त्याची नेमकी पुढची भूमिका काय असेल हे पण उत्सुकतेचं पाहण्यासारखं.